इथे 1.5 लिटर दुधाला उकळी आलेली आहे आणि एका साईडला मी 5 चमचे पाणी आणि 2 चमचे विनेगर असं केलेलं आहे। तर हे थोड्या थोड्या प्रमाणात आपण उकळलेल्या दुधामध्ये टाकणार आहोत आणि दूध फाडून घेणार आहोत। तर गॅस जो आहे तो मंद केलेला आहे आणि जे विनेगरचं पाणी आहे ते आपण ह्यात टाकतो आहोत। तर हळूहळू टाकायचं आहे आणि गॅस मंदच ठेवायचा आहे, म्हणजे पनीरचं जे दूध फाटतं ते हलक्या रंगाचं होतं किंवा असते त्याचे गोळे होत नाहीत। आता हे फाटायला लागलेलं आहे। आता आपण दुसऱ्यांदा ह्यात विनेगर टाकूयात। तर 1 चमचा, 2 चमचे आणि 3। हे विनेगर आणि पाणी असं मिक्स मिश्रण आहे। नुसतं विनेगर अगदी स्ट्रॉंग होऊन जातं आणि जे पनीर बनतं ते एकदम कडक बनतं। आपल्याला रसमलाईसाठी सॉफ्ट पनीर हवं आहे त्यामुळे। आता इथं तिसऱ्या बॅचचं जे पाणी उरलेलं आहे ते मी सगळं टाकून देते आहे आणि आता आपण हे हलवूयात। अगदी सावकाशीने करायचं आहे, कुठल्याही पद्धतीची घाई करायची नाही आहे, म्हणजे आपलं जे पनीर आहे ते मलाईदार होतं। आता इथे बघा छान पनीर फाटलेलं आहे। मी कुठेही घाई केली नाही, साधारण मला 5 ते 7 मिनटं लागलेले आहेत हे सगळं जे दूध आहे ते फाडण्यासाठी। तर आता गॅस बंद करायचा आहे आणि लगेचच हे गाळून घ्यायचं आहे। आता हे छान गाळून घेतलेलं आहे। मी काय करते, एक रुमाल घेते आणि रुमालात ते टाकून घेतलेलं आहे आणि आता लगेच त्याच्यावरती थंड पाणी टाकायचं आहे। त्यामुळे त्याची जी कुकिंग प्रक्रिया आहे ती निघून जाते, थांबते आणि आपल्याला विनेगरचा जो स्मेल आहे तो देखील काढायचा आहे। त्यामुळे आता मी अजून स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे हे पनीर। खूप भरपूर पाण्याचा वापर करून त्याला छान धुवून घ्यायचं आहे, म्हणजे विनेगरचा जो काही अर्क आहे तो ह्यात निघून जाईल आणि आपलं पनीर स्वच्छ होऊन जाईल, दाणेदार होईल। इथे धुतलेलं पनीर छान रुमालात बांधून घेतलेलं आहे। आता ह्याच्यावरती भरपूर वजन ठेवायचं आहे आणि फक्त 15 ते 20 मिनटं हे वजन ठेवून द्यायचं आहे। जड वस्तू ठेवून मी पनीर काढून घेतलं। तर आता हे जे पनीर आहे ते भुरभुरीत आहे आणि हे मी 2 मिनटं मळून घेतलेलं आहे हलक्या हाताने। तर अशा पद्धतीने हे 2 जे पनीरचे गोळे आहेत किंवा छेना म्हणतात त्याला हिंदीमध्ये, तर ते आपले तयार आहेत। तर ह्याचे गोळे आपल्याला करायचे आहेत। हे मऊ आहे, खूप जोर न देता हे करायचं आहे। आता 3 बॅचमध्ये मी हे मळणार आहे। तर तुम्ही बघू शकता हे आत्ता असं फरफरीत लागतं आहे किंवा कोरडं कोरडं लागतं आहे। तर 1-2 मिनटं मळल्यानंतर हलक्या हाताने ते कणकेसारखं किंवा एक गोळा होऊन येईल। इथे आता तुम्ही बघा आपलं पनीर जे आहे ते छान मलाईदार झालेलं आहे मळून। आता ह्याचे आपण छोटे छोटे गोळे करणार आहोत रसमलाईसाठी। तर ते करून घेऊयात। कढई घेतलेली आहे, कढईत मी अर्धी कढई पाणी टाकणार आहे आणि त्याला छान उकळी येऊ देणार आहे। तर साधारण जगभरून पाणी टाकलेलं आहे। आता त्याचबरोबर इथे साखर देखील टाकणार आहे, साधारण 1 वाटी साखर टाकलेली आहे। इथे पनीरचे मी गोळे करून घेतलेले आहेत, आता ते गोल करून घेणार आहे आणि इकडे जे साखर आणि ह्याचं पाणी करायला ठेवलेलं होतं त्याला उकळी आल्यानंतर त्यात हे गोळे टाकणार आहे। इथे हे गोळे तयार झालेले आहेत आणि साखरेचं आणि ह्याचं जे पाणी होतं त्यालासुद्धा उकळी आलेली आहे। तर एक मी आत्ता टाकून बघते आणि मग बघूयात तो काय होतो आहे। तो जर फुटला नाही तर आपण बाकीचे गोळे पण टाकू शकतो, एकदम टाकायचे नाही आहेत। जिथे उकळी आलेली आहे त्याच ठिकाणी फक्त हे गोळे टाकत राहायचं आणि थोड्या थोड्या वेळाने टाकायचं। गॅस पूर्ण मोठा आहे। टाकल्यानंतर ते एकदम खाली जातात आणि मग नंतर वरती येतात।
मी आता मळताना ह्याच्यात काही कॉर्नफ्लॉवर वगैरे टाकलेलं नाही आहे. इथं मी सगळे गोळे टाकून घेतलेले आहेत, साधारण 35 ते 40 असतील. आणि फुल गॅसवरती आता ह्यांना 5 मिनटं उकळू द्यायचं आहे. आणि अशा पद्धतीचं मी जे झाकण आहे ते टाकणार आहे. अजिबात ह्याला हलवायचं नाही आहे किंवा वाफ गेली नाही पाहिजे. आता इथे बघा, एक 5 मिनिटांनी मी झाकण काढलेलं आहे आणि गॅसची फ्लेम पूर्ण आहे म्हणजे. आणि साईज बघू शकता तुम्ही, याला रसगुल्ले पण म्हणतात, पण हे आपण रसमलाईचे केलेले गोळे आहेत. तर साईज एकदम दुप्पट तिप्पट झालेली आहे, म्हणजे आपले गोळे व्यवस्थित झालेले आहेत. अजून 1-2 मिनटं मी यांना असंच उकळू देणार आहे. आणि इथे मी थंड पाणी घेतलेलं आहे, तर उकळत्या पाण्यातून काढून लगेच थंड पाण्यात टाकणार आहे, ज्यामुळे त्याला शॉक ट्रीटमेंट दिल्यासारखं आपल्याला करायचं आहे. मग गोळे हे छान होतात. आता आपण काढून घेऊयात. गॅस मोठाच आहे, गॅसची फ्लेम. कुठेही धक्का न देता आपण त्याला थंड पाण्यात टाकणार आहोत. असं केल्याने गोळे जे चपटे होतात ते न होता ते तसेच राहतील व्यवस्थित. इथे थंड पाण्यात जे गोळे घातलेले होते ते त्या पाण्यातून दोन्ही म्हणजे तळहातांवरती दाबून यातलं जे रस आहे किंवा पाणी आहे साखरेचं ते काढून घेतलेले आहेत. इथे गोळे तयार आहेत. आणि इकडे जी रस आहे किंवा दुधाचं जे काही आपण खीर म्हणूयात, तर ती तयार आहे. तर ही कशी केलेली आहे, 1 लिटर दूध घेतलेलं आहे आणि त्यात मिल्कमेड साखर टाकून आटवलेलं आहे, अगदी थोडंसं, कारण हा रस आपल्या मलईमध्ये ते जे गोळे केलेले आहेत त्यात गेला पाहिजे. आणि ड्रायफ्रूट्स जे आहेत ते रात्री भिजत घातले होते, ते कट करून छान तुपावरती फ्राय करून ते केलेले आहेत. तर आता हे जे काही सगळे गोळे आहेत ते आपण ह्या रसामध्ये सोडणार आहोत आणि आपली मग रसमलाई तयार होणार आहे. अंगूर मलाई पण म्हणतात ह्याला, पण मी गोळ्यांना दाबून घेतलेलं असल्यामुळे ते आता अंगूर मलाईसारखे किंवा अंगूरसारखे छोटे छोटे राहिलेले नाही आहेत. तर साईज बघू शकता तुम्ही, बऱ्यापैकी झालेली आहे. आणि हे जे गोळे आहेत ते माझे साधारण 60 गोळे झालेले आहेत 1.5 लिटर दुधामध्ये. तर मी आता सगळे एकत्र टाकून दिलेले आहे. मी अजिबात हलवणार नाही आहे, कारण गोळे आपले तुटू शकतात. तर असंच झाकून ठेवणार आहे. हे मी सकाळीच केलेलं होतं, त्यामुळे पूर्ण रस थंड होता. थंड रसामध्ये हे गोळे टाकलेले आहेत. आता 1 ते 1.5 तास मस्त फ्रीजमध्ये सेट करून घ्यायचं आणि मग सर्व करायचं. तर अशा पद्धतीने आपली रसमलाई तयार आहे. ही रसमलाई आपली सेट झालेली आहे. तर हा जो गोळा आहे तो आपण फोडून बघूयात. आतपर्यंत रस गेलेला आहे आणि इतकं मऊसूत झालेलं आहे की त्याचे तुकडे होत आहेत व्यवस्थित. तर अशा पद्धतीने रसमलाई करून बघा. हेल्दी, आणि आपण कुठेही कॉर्नफ्लॉवर, मैदा किंवा इतर पदार्थांचा वापर केलेला नाही. हे बघा, मी फोडून दाखवलेली आहे तुम्हाला.